छान मस्त स्मोकी फ्लेवर येणार। इकडे आपली मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर झाले संध्याकाळची वेळ आणि आज आम्ही बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर म्हटलं तुम्हाला पण रेसिपी त्याची शेअर करावी। तसं आपण घरी तर सर्वजण नेहमीच बनवत असतो, तर आम्ही चिकन बिर्याणी घरी कशी बनवतो त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवेन। तर त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पहा। तर जास्त वेळ न घालवता मी पटपट बिर्याणी बनवायला घेते, त्यासाठी त्याचं प्रिपरेशन करायचे। तर चला, त्याआधी मी चिकन मॅरिनेट करायला ठेवते। तर चला आपण रेसिपी पाहूया। इकडे मी चिकन मॅरिनेट करायला घेतलंय। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि हे सर्व साहित्य घेतलंय। दही, थोडा बरिस्ता घेतलाय, टोमॅटो आणि शिमला मिरची 2-2 असे थोडे पातळ स्लाइस करून घेतलेत आणि हा बिर्याणी मसाला घेतलाय आणि हे थोडे घरगुती मसाले घेतलेत। नाही टाकले तरी होतंय, हेच पुरेसं असतं, पण मी हे पण घेतले। तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवते। आणि आलं लसूण पेस्ट पण घेतले, ती दाखवायची राहिली होती। त्यामध्ये टाकते थोडीशी पेस्ट, शिमला मिरची आणि टोमॅटो, दही पण टाकते। सर्व साहित्य माझ्या अंदाजानेच टाकते, त्याचं काही तुम्हाला प्रमाण सांगत नाही। घरचा लाल मसाला, हळद, मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर घेतले। हा बिर्याणी मसाला घेतलाय, 1 किलोच्या प्रमाणातला मसाला आहे, तो सर्व टाकते। आणि हा तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता, कसा कुडूम कुडूम वाजते पहा। नंतर बिर्याणीसाठी लेअर द्यायला तळेल, पण आता सध्या आत्ताच्या पुरतं थोडा तळून घेतला होता, ते पण टाकते। आणि आता हे सर्व मिक्स करून घेते। शिमला मिरची आणि टोमॅटो धुवून घेऊन कट केले होते। आता मस्तपैकी असे मिक्स करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये। याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने घेतलेत आणि कोथिंबीर चिरून घेतली, दोन्ही पण मस्त धुवून घेतले। आता त्याच्यावर ताट ठेवून फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून देते। मी 1 किलो राईस घेतला आहे, 1 किलो चिकन आहे, त्यासाठी ते आधी स्वच्छ धुवून घेते आणि मग अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवते। राईसला अर्धा तास पाण्यामध्ये तसंच भिजत ठेवते। राईस शिजवायचे, तर इकडे मी टोपामध्ये पाणी तापत ठेवले। पाण्याला आता उकळी येणार आहे, तर त्यामध्ये टाकते थोडंसं 1 पळीभर तेल आणि थोडंसं अजून टाकते आणि सर्व खडे मसाले टाकून घेते। थोडी चिरलेली कोथिंबीर पण टाकते, थोडंसं मीठ टाकून घेते राईसला चव येण्यासाठी आणि 1 अर्धा लिंबू पिळून घेते। भात चांगला पांढरा शुभ्र होण्यासाठी। आता हे सर्व मिक्स केल्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर मस्तपैकी राईस त्याच्यामध्ये टाकायचा। पाण्याला आता मस्त उकळी आलेली आहे, तर आता हे राईस मी त्यामध्ये सोडून घेते। पूर्ण नाही शिजवायचा, 70 ते 80% ह्या पाण्यामध्ये तो शिजवून घ्यायचा। आता अशाच पद्धतीने मी सर्व राईस त्यामध्ये टाकून घेते। पुन्हा असं मिक्स करून घेते आणि जे खडे मसाले टाकलेत ना, त्याचा एकदम खडे मसाल्यांचा फ्लेवर असा खूपच छान येतोय, सुगंध असा दरवलतोय घरामध्ये।
एकच नंबर. मी आपला राईस कसा मस्त शिजलाय, जसा शिजायला पाहिजे तसाच शिजलाय. त्यातले खडे मसाले आणि जेवढे सर्व साहित्य टाकलं होतं ते मी काढून घेतले आणि आता थंड व्हायला ठेवले. आता तिकडे ग्रेव्ही बनवायला घेते. मी मोठ्या आकाराचे 9 ते 10 कांदे घेते आणि असे उभे पातळ चिरून घेतलेत. आता यातलाच थोडा मी कांदा फ्राय करून घेणार आहे लेअर देण्यासाठी आणि मग बाकीचा ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे. तर तेल तापलंय तर आधी कांदा फ्राय करून घेते. एवढा कांदा मी आता वापरला इथे आणि हे ठेवून दिले. तर आता मस्तपैकी त्याला थोडं फास्ट गॅसवर परतून घेते. थोडा ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे मग असा कुरकुरीत होणार. आधी फ्राय केला होता पण तो मी थोडाच केला होता मॅरिनेशन करण्यासाठी. बरिस्ता इकडे आपला तयार झाला आहे आणि मी पुन्हा टोपामध्ये अजून तेल टाकून त्यामध्ये तो कांदा टाकला आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. आणि बाहेर मस्त पाऊस सुरू झालाय. घरात बनते बिर्याणी आणि बाहेर आहे मुसळधार पाऊस चालू. आहा हा, बाहेर मस्त गारगार पाऊस आणि घरामध्ये मस्त गरम गरम बिर्याणी. पुन्हा त्यामध्ये खडे मसाले टाकले, कारण की खडे मसाल्यांमुळेच मला बिर्याणी खावीशी वाटते. आता कांदा मस्तपैकी गुलाबी होत चाललेला आहे. कांदा तर छानपैकी शिजला आहे इकडे आणि हे आपले चिकन पण मस्त मॅरिनेट झाले. मॅरिनेशन करताना आलं लसूण पेस्ट मसाला वगैरे सर्व टाकलं होतं, पण तरी पण मी थोडंसं टाकते फोडणी देताना. थोडासा घरचा मसाला टाकते आणि थोडासा काश्मीरी लाल मिरची टाकते आणि थोडीशी हळद टाकते. बिर्याणी कशी थोडी स्पायसीच चांगली लागते, मुळमुळीत चांगली नाही लागत. नाही मसाला टाकला होता तरी चालेल, कारण आपण आधी सर्व टाकून ठेवलेलं आहे मॅरिनेशन करताना. तर मी आता टाकते. आता आपलं हे चिकन त्याच्यामध्ये टाकते. हे सर्व असं मिक्स करून घेते. रंग किती छान आलाय तुम्ही पाहू शकता. आता टाकते त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ. आता कसं थोडं साहित्य वाढलंय ना, त्यासाठी आधी टाकलं होतं पण पुन्हा थोडं कांदा वगैरे वाढला ना त्यासाठी. आता थोडंसं वाफेवर शिजून देते. थोडी जायफळची पूड टाकते त्यामध्ये, छान सुगंध येतो. आता यावर डायरेक्ट भाताचे लेअर देणार. मध्ये खाली चिकनची ग्रेव्ही, नंतर भात, नंतर ग्रेव्ही, असं. यातली ग्रेव्ही काढून नाही ठेवणार, आम्हाला तसं नाही आवडत. आम्हाला याच्यातच भात टाकलेला आवडतं. चिकनमध्ये पाणी तर नव्हतं टाकलं, पण तेल आणि त्याला एवढं पाणी सुटले. आता चिकन ऑलमोस्ट शिजत आले, तर त्यातलीच मी ग्रेव्ही थोडी बाजूला काढून घेते आणि मग लेअर लावते. गॅस थोडा वेळ बंद ठेवला आहे. ही अर्धी ग्रेव्ही आणि ही अर्धी ग्रेव्ही. आता प्रत्येक साहित्याचे मी सेम भाग करणार. 2 वेळेला चिकनची ग्रेव्हीचे लेअर लावणार आणि 2 वेळेला राईसचे लेअर लावणार. चला आता मी लेअर लावते. त्यावर टाकते थोडासा बरिस्ता, कोथिंबीर आणि पुदिना. आता याच्यावर पुन्हा चिकन टाकते. हे सर्व उरले तेवढं चिकन टाकते. आता पुन्हा त्यावर राईस टाकते. राईसची तर लेअर लावून झाली आणि आता पुन्हा तेच सर्व बरिस्ता आणि कोथिंबीर पुदिना ते सर्व टाकून घ्यायचं.
बिर्याणीमध्ये थोडंसं मी कलर टाकते, माझ्याकडे ग्रीन कलर आहे, तर ऑप्शन आहे, बाकीचे कलर नाही आहेत माझ्याकडे, तर मी ग्रीनच कलर टाकते. आता सर्वात महत्त्वाचं, बिर्याणीला दम द्यायची, तर तो दम आता आपण देऊया. केशर सिरप टाकलं तरी चालतंय किंवा दुधामध्ये केशरच्या काड्या टाकल्या तर चालते, पण मी इथे तूप टाकते. तूप टाकले तरी चालते, म्हणजे तुपाचा सुगंध येतो. मस्त थोडे 2-3 चमचे तूप टाकून घेते. कोळसा आता गरम करून घेतलाय आणि त्याला आता दम देते. छान मस्त स्मोकी फ्लेवर येणार. आता झाकण देते. इकडे आपली मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे. या मंडळी जेवायला. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ताच आपली 2 किलो चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे. आत्ताच गॅस बंद केला आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर याबरोबर तुम्ही कोशिंबीर पण खाऊ शकता. आम्हाला नाही आवडत, त्यामुळे आम्ही फक्त कांदा आणि चिकन बिर्याणी घेणार आहोत. तर या मंडळी जेवायला. आता सध्या बाय बाय. भाग्यात कशी झाली बिर्याणी? आवडली का? नक्की का खोटं बोलते? मन अधूरा झाला का? ख्वाहिश पूरी हो गई. खुश का मग. बाय बाय. बिर्याणी तर एकच नंबर झाली होती. खूपच छान झाली होती. सर्वांना तर आवडली. गर्व आहे मला, मी एवढी भारी बिर्याणी बनवली, ती पण एवढ्या क्वांटिटीमध्ये. तर चला मंडळी, शुभरात्री.